नेहमीप्रमाणे श्लोकापासून सुरुवात करूया. रागातिरोगान् सततानुषक्तान् अशेषकाय प्रसृतान् शेषान् औत्सुक्यमोहारतिदां जघान यो पूर्ववैद्याय नमोस्तु तस्मै. आपण अष्टांग हृदयाचं वाचन करतोय आणि अष्टांग हृदयाचं वाचन करत असताना आपले आता शेवटचा अध्याय म्हणजे आपण मजल दर मजल करत 30व्या अध्यायापर्यंत आलेलो आहोत. तर ह्या 30व्या अध्यायाचं जे काही वर्णन आहे तर त्याच्यामध्ये विशेष करून काय सांगितलेलं आहे तर क्षार आणि अग्निकर्म ह्या दोघांच्या विषयी ह्याच्यामध्ये वर्णन आलेलं आहे. आता क्षार आणि अग्निकर्म असा जेव्हा आपण विषय ह्याच्यामध्ये बघतो तर क्षार कोणामध्ये द्यायचंय किंवा अग्निकर्म कशामध्ये करायचं कोणामध्ये नाही करायचं ह्या सगळ्या गोष्टींबरोबरच आणखीन काही महत्वाचे विषय या ठिकाणी मांडलेले आहेत. मग तो क्षार कसा करायचा बऱ्याच वेळेला क्षारांचा उपयोग जो आहे ना तर तो आपण प्रतिसारणार्थ क्षार किंवा लेपार्थ किंवा लावण्यासाठी लोकल ऍप्लिकेशन असे क्षार बघत असतो. पण त्याच्याच बरोबरीनं काही पानीय क्षार सुद्धा आहेत की जे पोटामध्ये दिले जातात. आता पोटामध्ये ज्या वेळेला क्षार दिले जातात तर त्याचा परिणाम कसा असतो किंवा ते कोणत्या पद्धतीनं काम करतात या गोष्टींचा उहापोह सुद्धा या अध्यायामध्ये दिलेला आहे. सो हा अध्याय जो आहे तर तो थोडासा वेगळा पण प्रॅक्टिकली खूप जास्त वापरण्यात आलेला किंवा प्रॅक्टिकली खूप जास्त आपण वापरतो अशा ठिकाणी हे महत्वाचा जो सांगितलेला आहे अध्याय तर तो आपल्याला बरेच वेगवेगळ्या विषयांमध्ये वेगवेगळ्या रोगांमध्ये आपल्याला त्याचा उपयोग करून घेता येत असतो. सो आता आपण त्यामध्ये बघणार आहोत की कशा पद्धतीनं किंवा त्याचा उपयोग किंवा क्षार आणि अग्निकर्म याचा परिणाम आपल्या शरीरावरती म्हणजे दिल्यानंतर चिकित्सा म्हणून कसा करायचा तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या गोष्टी या अध्यायामध्ये सांगितलेल्या आहेत. आणखीन एक महत्वाची गोष्ट नेहमी जसं मी सांगते त्याप्रमाणे की श्लोक पाठांतर सगळ्यांसाठी एक महत्वाची आणि थोडीशी आनंदाची सूचना की दरवेळेला आपण हे श्लोक पाठांतर जे आहे ना तर ते पहिल्या सोमवारी असं घेत असतो पण या वेळेला वारी आलेल्यामुळं तो एक सोमवार पुढे जाईल आणि दुसऱ्या सोमवारी ही पाठांतराची आपली स्पर्धा होणार आहे आणि पाठांतराच्या स्पर्धेचा जो पोर्शन आहे त्याच्यामध्ये ज्वराची चिकित्सा सूत्र आणि ज्वराचं संपूर्ण निदान अष्टांग हृदयाचा वाग्भट ज्वर निदान आणि चिकित्सा सूत्र तर ह्या गोष्टी ज्या आहेत तर त्या पाठांतराला सुरुवात करा आणि चांगल्या पद्धतीनं पाठ करून अनेक जणांनी भाग घ्या. आपल्याला पाठांतराचा उपयोग जो आहे ना तर तो आपल्या जसं पेपर लिहिण्यामध्ये किंवा एखाद्या आपल्याला लेक्चर मध्ये होत असतो ना तर त्याचप्रमाणे या पाठांतराचा उपयोग आपल्याला आपल्या काही विशिष्ट पेशंट्स मध्ये समोर पेशंट आल्यानंतर एकदम ते निदान पंचक आपल्याला लक्षात येणं या पद्धतीनं सुद्धा होत असतो आणि म्हणून निश्चितच आपण सगळ्यांनी या पाठांतराच्या ह्याच्यामध्ये भाग घ्यायला पाहिजे असं एक मला वाटतं. सो आता पुढच्या आपण वाचनाला सुरुवात करूया. ओके सो आता क्षार आणि अग्निकर्म विधी याबद्दल आता सांगत आहे. क्षार आणि अग्निकर्माच्या बद्दल बघत असताना एक महत्वाची गोष्ट म्हणजे आपण हे जे काही लेक्चर्स घेत आहोत तो आयुर्वेदिक डॉक्टर्स जे आहेत तर त्यांच्या एज्युकेशन पर्पज साठी आहे. सो ह्याच्यामध्ये वाचन करत असताना जी काही औषधे येतील तर ती कुठल्याही रुग्णांनी स्वतःहून घेऊ नयेत आणि जवळच्या आयुर्वेदिक डॉक्टरांना कन्सल्ट करून मगच घ्यावेत. ओके सो क्षार आणि अग्निकर्म ह्याबद्दल आपण ज्या ज्या वेळेला विचार करतो किंवा बोलतो तर त्या वेळेला आता हे काय वेगळेपण आहे आणि क्षार आणि अग्निकर्म ह्या दोघांमध्ये सुद्धा काय उत्तम काय चांगलं ह्याचा सुद्धा विचार याच्यामध्ये आलेला आहे. सो आता क्षाराग्निकर्म विधिम अध्यायम व्याख्यास्यामः इतिहास माहुरात्रे यादयो महर्षयः. सर्व शास्त्र अनुशस्त्राणां क्षारश्रेष्ठो बहुनियत छेद्य भेद्यादि कर्माणी कुरुते विषमेष्वपी. इथे कॉमा आहे कुरुते विषमेष्वपीला. सो इथे काय महत्वाचं सांगितलेलं आहे सर्व शस्त्र अनुशस्त्राणां क्षारः श्रेष्ठः. सगळे शस्त्र अनुशस्त्र या सगळ्यांमध्ये काय महत्वाचं आहे तर क्षार हा श्रेष्ठ आहे. बहुनियत छेद्य भेद्य कर्माणी कुरुते असं म्हटलेलं आहे म्हणजे जो हा क्षार खूप कर्म करतो. कुठली कर्म तर छेद्य भेद्य आदी कर्माणी कुरुते. हा क्षार जो आहे तो अनेक कर्म करतोय
आणि म्हणून तो महत्वाचा आणि श्रेष्ठ आहे. मग तो कुठली करतो, तर छेद्य भेद्य इत्यादी कर्म हा क्षार करतो. आता सर्व शस्त्र आणि अणुशस्त्राणाम, इथे यंत्र नाही शब्द वापरलेला आहे, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. शस्त्र आणि अणुशस्त्र असं म्हटलं आहे. आता ज्या वेळेला शस्त्र आणि यंत्र याचा आपण विचार करतो, तर त्यावेळेला शस्त्र म्हणजे काय, की जे कुठल्याही कर्मासाठी म्हणजे छेदन भेदन पाटन याच्यासाठी जे वापरलं जातं ना, ते म्हणजे शस्त्र. आणि कुठलंही परीक्षण करण्यासाठी ऐषण करण्यासाठी जे वापरलं जातं ते म्हणजे यंत्र. सो यंत्र आणि शस्त्र ह्याच्यातला फरक आपण सुरुवातीला बघितला होता, पण तरी एकदा पुन्हा आठवण करून देते. आणि अणुशस्त्र म्हणजे काय, तर मुख्य कार्य करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी त्याच्यासाठी उपयुक्त राहतात तर त्याला अणुशस्त्र असं म्हटलं जातं. तसंच मुख्य कार्य करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी त्याला उपयुक्त राहतात तर त्याला अणुयंत्र असं म्हटलं जातं. ईक्षण वेक्षण ह्या गोष्टी करण्याच्या दृष्टीने. सो आता हे जेव्हा आपण बघतो तर त्यावेळेला अजून एक महत्वाचा भाग या ठिकाणी बघायला पाहिजे, की सगळे शस्त्र आणि अणुशस्त्र यांच्यामध्ये काय महत्वाचं आहे, तर क्षार महत्वाचा आहे. मग शस्त्र म्हणजे आपण बघितलेले होते की वेगवेगळी वृद्धिपत्र मंडलाग्र ही सगळी काही शस्त्र सांगितलेली आहेत. अणुशस्त्र म्हणजे त्याच्यामध्ये आपण बाकी वेगवेगळी बघितलेली होती, की ज्याच्यामध्ये आपण वृक्षाची वेल किंवा फांदी आहे की जी आपण शस्त्र म्हणून वापरू शकतो निर्हरणासाठी वगैरे. सो हे जे आहे तर त्याच्या सगळ्यांच्या मध्ये श्रेष्ठ कोण आहे, तर क्षार हा श्रेष्ठ आहे. आता क्षार श्रेष्ठ असण्याचं कारण काय आहे हे सुद्धा आपण बघायला पाहिजे. मग तिथे काय म्हटलेलं आहे, की कारण करू ते सर्व शस्त्र अणुशस्त्राणाम क्षार हा श्रेष्ठ हा. आता हा क्षार श्रेष्ठ आहे अणुशस्त्र आणि शस्त्र या सगळ्यांमध्ये. पण मग हे कशासाठी श्रेष्ठ आहे, तर हा अनेक कार्य करतो म्हणून हा श्रेष्ठ आहे. मग हा अनेक कार्य म्हणजे कुठले करतो, क्षार हा श्रेष्ठ हा बहुनियत छेद्य भेद्यादी कर्माणी कुरुते, जो छेद्य भेद्य आदी कर्म कुरुते आणि म्हणून तो महत्वाचा आहे. मग छेद्य भेद्य लेखन त्याच्यानंतर पाटन अशी अनेक कर्म आहेत, आपण बघितलेली आहेत कोणकोणती कर्म आहेत ते. तर अशी अनेक कर्म हा क्षार करतो आणि म्हणूनच हा क्षार सगळ्यात श्रेष्ठ आहे असं म्हटलेलं आहे. आता हा क्षार जो तो श्रेष्ठ आहे तर बहुनी कर्माणी छेद्य भेद्य कर्माणी कुरुते. आणि मग ह्याचं वैशिष्ट्य काय आहे, तर कार्य अनेक जण करतात पण ह्याचं वैशिष्ट्य काय, तर विषमेषु अपि दुःख अवचार्य शस्त्रेषु अवचारी अशस्त्रेषु तेन सिद्धिमयात्सु च अतिकृच्छ्रेषु रोगेषु यच्च पानेपि युज्यते सपेयो. आता ते पुढे सांगतात कसं ते. तर आता ह्याच्यामध्ये ही कुरुते विषमेष्वपी, विषम अशा ठिकाणी सुद्धा हे क्षार कार्य करतात. बऱ्याच वेळेला आपण बघतो की जर का त्या व्रणाची गती विषम असेल तर योग्य पद्धतीनं सुचेरिंग सुद्धा करता येत नाही. मग ते तसं सोडून द्यावं लागतं किंवा ते आपोआप हील होईल ह्याचा आपल्याला विचार करावा लागतो. जर का तो व्रण आहे तर तो हील नाही होते किंवा त्याच्यामध्ये पस फॉर्मेशन जास्त प्रमाणामध्ये आहे असं जर का असेल तर मग काय होतं, तर मग त्या ठिकाणी सुद्धा तिथला क्लेद निघून जावा ह्या दृष्टीने हा क्षार महत्वाचा राहतो. त्याच्यानंतर ज्या वेळेला भगंदर किंवा अर्श ह्याचा जेव्हा आपण विचार करतो तर त्याच्यामध्ये शतपोन्नक किंवा उष्ट्रग्रीव हे जे भगंदर आहेत किंवा ज्याला अनेक वाटा फुटलेल्या आहेत अशा पद्धतीचे जे भगंदर आहेत, तर तिथे प्रत्येक त्या फिस्च्युलाच्या प्रत्येक ट्रॅक मध्ये जाऊन बऱ्याच वेळेला कर्म करणं शक्य नसतं. मग अशा वेळेला आपण जर का तो क्षार जो आहे तर तो एकाच ह्याच्यातनं एका ओपनिंग मधनं हे केला तर तो सगळ्या ट्रॅक मध्ये एकदम जाणार आहे. म्हणून तो जास्त महत्वाचा, कारण ते एकाच वेळेला अनेक कर्म करतो. विषमेषु अपि म्हणजे ज्या ज्या विषम गोष्टी आहेत अशा ठिकाणी सुद्धा हा क्षार जो आहे तर तो काम करतो. म्हणून विषमेषु अपि. आणि दुःख अवचार्य शस्त्रेषु, अवचार्य शस्त्र म्हणजे ज्या ठिकाणी शस्त्र घालणं किंवा शस्त्र कर्म करणं दुःखप्रद म्हणजे कष्टप्रद असतं. तेन सिद्धी मयात्सुच, अशा ठिकाणी सुद्धा तो सिद्धी देतो. म्हणजे आता काही नॉन ऑपरेबल गोष्टी असतात आपण बऱ्याच वेळेला बघतो. अगदी आयडियल जेव्हा आपण बघतो ना हे नॉन ऑपरेबल आहे म्हणजे काय, तर नॉन ऑपरेबल असतात तर बरेच सीए किंवा सीएचे जे ट्युमर्स असतात ते नॉन ऑपरेबल असतात. का नॉन ऑपरेबल असतात, तर ते अशा ठिकाणी असतात की ज्याच्यामध्ये खूप जास्त ब्लड सप्लाय असतो किंवा ते काढल्यानंतर कुठल्या तरी व्हायटल ऑर्गन्सना त्रास होणार असतो. मग अशा वेळेला हे नॉन ऑपरेबल ज्या वेळेला गोष्टी आहेत ना त्या ठिकाणी सुद्धा जाऊन हा क्षार जो आहे तो काम करतो आणि म्हणून हा क्षार जो आहे तो श्रेष्ठ आहे.
म्हणून विषम अशा ठिकाणी सुद्धा तो काम करतो आणि दुःख अवचार्य शस्त्रेषु अशा ठिकाणी सुद्धा काम करतो आणि सिद्धी मयासुच अशा ठिकाणी सुद्धा तो सिद्धी देतो आणि म्हणून ते महत्वाचं आहे. त्याच्यानंतर अतिकृच्छ्रेषुच रोगेषु यच्च पानेपि युज्यते. आता शस्त्र किंवा अणुशस्त्र असं जर का आपण बघितलं तर आपण ते कर्म करण्यासाठी किंवा लोकल साठी सुद्धाच आपण वापरणार आहोत. परंतु कृच्छ्रेषु अतिकृच्छ्रेषु म्हणजे आता नाहीच, याच्यामध्ये काही होऊ शकत नाहीये अशा ठिकाणी हे जे क्षार आहे ते पानीय अपि वर्तते असं म्हणले. पानीय म्हणून सुद्धा ते युज्यते, पानीय क्षार सुद्धा वापरता येतात आपल्याला. मग आपण ऑपरेटिव्ह आहे, एखादं आपल्याला करायचं आहे, शस्त्रकर्म करायचं आहे आणि हे शस्त्रकर्म करत असताना त्या ठिकाणी आपल्याला समजा हे नॉन ऑपरेबल आहे किंवा आपल्याला नाही तिथे करता येते किंवा कष्टाने खूप जास्त किंवा त्याच्यामध्ये खूप जास्त रिस्क आहे, अशा सगळ्याच्या वेळेला आपण तिथे करू शकतो का? म्हणजे आता हे शस्त्र होत नाहीये तर ते पोटात द्या, नॉट पॉसिबल, राईट. मग इथे काय करावं लागतं, इथे जो हा क्षार आहे तर तो पानीय अपि युज्यते म्हणजे पोटामधून सुद्धा आपण देऊ शकतो. मग आजकालच्या ज्या गोष्टी आपण बघतो की ओरल किमोज आजकाल नव्याने आलेले आहेत, तर ओरल किमोचा जेव्हा जेव्हा आपण विचार करतो किंवा इतर रेडिएशनचा विचार करतो किंवा कुठल्याही ज्या वेळेला कॅन्सरस टिश्यूचा विचार करतो, तर अशा वेळेला सुद्धा हे जे क्षार आहेत तर ते पानीय क्षार या स्वरूपामध्ये आपल्याला पोटामध्ये देता येऊ शकतात आणि म्हणून क्षार हा महत्वाचा आहे. मग त्याच्यामध्ये इवन नॉन कॅन्सरस बिनाइन ट्युमर्स असतील किंवा फायब्रॉइड्स असतील युटेराइन, तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला वापरता येतो. काही ठिकाणी समजा ॲडेजन्स असतील तर अशा वेळेला क्षार आणि त्याच्या बरोबरीने काही घृत असं सुद्धा पद्धतीने आपल्याला वापरता येत असतात. म्हणजे जिथे जिथे क्षरण होणं अपेक्षित आहे परंतु आपण ऑपरेट नाही करू शकत आहोत. काही वेळेला कसं आहे ना की काही ऑपरेटिव्ह आहेत आणि त्या ऑपरेटिव्ह आपण करत असताना नॉन ऑपरेबल नाही आहे ते, म्हणजे ते ओके आहे म्हणजे त्या सिच्युएशन नुसार, पण पेशंटची फिजिकल कंडिशन अशी आहे की जिथे ऑपरेट आपण नाही करू शकत. जसे हाय रिस्क पेशंट आहेत, हाय डायबेटिक पेशंट आहे किंवा कार्डियाक पेशंट्स आहेत, तर अशा ठिकाणी ऑपरेट नाही करू शकत. मग तिथे आपल्याला काय करावं लागतं, ऑपरेट जर का आपल्याला करता येत नसेल तर अशा ठिकाणी आपल्याला पानीय क्षार देऊन ती गोष्ट क्षाराकडून करता येऊ शकते आणि म्हणून क्षार हे महत्वाचे आहे. तर हा अध्याय किती महत्वाचा आहे हे तुम्हाला आता लक्षात आलेलं असेल की जे जे आता आलेले आधुनिक रोग किंवा नव्याने आलेले रोग किंवा इवन कॅन्सरचे पेशंट्स आपल्याला बऱ्यापैकी प्रमाणामध्ये आजकाल वाढतात असं दिसतं. युटराईन फायब्रॉइडचे पेशंट आपल्याला वाढतात असं दिसतं. तर अशा सगळ्या पेशंट्समध्ये हा अध्याय किंवा या अध्यायाच्या योगाने आपण काही विशेष औषध वापरू शकतो. ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. ओके, सो वाचूयात आपण. सर्व शस्त्र अनुशस्त्राणाम क्षारश्रेष्ठो बहुनियत छेद्य भेद्यादि कर्माणि कुरुते विषमेषु अपि दुःख अवचार्य शस्त्रेषु तेन सिद्धी मयाचुच अतिकृच्छ्रेषु च रोगेषु यच्च पानेपि युज्यते, पोटात सुद्धा देता येऊ शकतं. आता ह्याच्यामध्ये सपेय हा अर्श पाहिजे बरं का, सपेय हा अर्श अग्निसाद अश्म गुल्म उदर गरादिषु. आता पानीय क्षार असा एक उल्लेख वरती आला की पानेपि युज्यते. मग सपेय हा स नामक क्षार हा पेय हा क्षार कधी प्यायचा किंवा क्षारपान कधी करायचा, तर अर्शामध्ये आपल्याला क्षारपान देता येतं, अग्निसाद असताना क्षारपान देता येतं, त्याच्यानंतर अश्मरी असताना क्षारपान देता येतं, गुल्म उदर आणि गर यांच्यामध्ये अभ्यंतर क्षार आपल्याला वापरता येत असतो. आता गुल्म उदर गर या सगळ्या गोष्टी जेव्हा जेव्हा आपण बघतो तर त्यावेळेला हे पानीय क्षार वापरावेत असं म्हटलेलं आहे. पण आता ह्या पानीय क्षारांचा जेव्हा आपण विचार करतो तर गुल्मामध्ये उदरामध्ये गर म्हणजे विषाचे रोग जे आहेत तर त्याच्यामध्ये या क्षारांचा विशेष करून आपल्याला उपयोग करायचा आहे. मग आता हे क्षार ज्या वेळेला आपण वापरणार आहोत पानीय म्हणून, तर कुठल्या व्याधींमध्ये, तर एकतर अर्शामध्ये आपण बघतो की अर्शाची जी संप्राप्ती आहे तर त्याच्यामध्ये क्षारांचा उपयोग खूपच मोठ्या प्रमाणात केला आहे, प्रतिसारणार्थ सुद्धा आणि पानीय सुद्धा. म्हणजे प्रतिसारण करून जर का अर्श पुन्हा पुन्हा येत असेल तर शरीरामध्ये पानीय क्षार देणं हा गोष्ट महत्वाची आहे. त्याच्यानंतर अर्श, त्याच्यानंतर अग्निसाद असं म्हटले, अग्नी अगदीच कमी झालेला आहे, म्हणजे अग्नीची लक्षणं किंवा अग्नीच्या संदर्भामध्ये जर का आपण बघितलं की हा अग्नी अजिबात मापित होत नाही औषधांनी, तर तिथे आपण क्षार वापरू शकतो.
अगदीच काही नाही तर तुम्ही जर बघितलं तर हिंगवाष्टक किंवा भास्कर लवण ही जी औषधं आहेत तर त्याच्यामध्ये किंवा कोष्ठवातारी ह्या सगळ्या औषधांमध्ये सज्जिक क्षार, यवक क्षार हे तरी ऍटलिस्ट त्याच्यामध्ये घातलेले आहेत. याचं कारण काय तर क्षार जे आहेत तर ते अग्नीला उत्तम पद्धतीनं वर्धन करणारे आहेत, अग्नी वाढवणारे आहेत आणि म्हणून अग्नी साध असताना हे क्षार वापरणं हा एक महत्वाचा भाग आहे. त्याच्याच बरोबरीनं अर्श अग्निसाध त्याच्यानंतरचं जे आलेलं आहे त्याच्यामध्ये अश्मरी, गुल्म, उदर आणि गर. अश्मरी असताना क्षार वापरावेत. आता अश्मरीमध्ये क्षार मग त्याच्यामध्ये क्षारांचा उपयोग कसा केला जाईल हे आपण बघायला पाहिजे. मग त्या ठिकाणी आपण बरेच पेशंट्स मध्ये बघतो की यवक क्षाराचा उपयोग अश्मरीमध्ये खूप चांगला होत असतो. वरांगक क्षार त्याच्यामध्ये वापरला जाऊ शकतो. तर हे जे क्षार आहेत तर त्यांनी अश्मरीचं भेदन होणं, कारण काय तर तो पाटणाचं भेदनाचं काम करतोय म्हणून अश्मरीमध्ये सुद्धा हे क्षार आपल्याला नक्कीच वापरता येत असतात. ओके, सो अश्मरी त्याच्यानंतरचं जे आलेलं आहे उदर आणि गर. आता उदरामध्ये क्षार कसे बरं ह्याचा एक विचार व्हायला पाहिजे. आता उदरामध्ये जेव्हा आपण क्षाराचा विचार करतो त्यावेळेला उदराची संप्राप्ती कशी आहे तर अत्यंतिक अग्निसादातून झालेली आहे, बरोबर. सो अग्निसाद जर का क्षार बरे करत असतील तर त्यातनं उत्पन्न झालेला जो उदर आहे तो सुद्धा ते बरे करतील का नाही तर करतील. आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे उदराची संप्राप्ती जी आहे ना त्याच्यामध्ये जायते मलसंचयात ऊर्ध्वार्धो धातवो ऊर्ध्वा वाहिनी रंगवाहिनी अंबुव स्रोतसाचं रोधन होऊन हे क्षार होत आहेत. मग क्षार कसे आहेत तर तीक्ष्ण आहेत, उष्ण आहेत, त्याच्यानंतर तेज महाभूत प्रधान आहेत आणि इथे कसं झालंय तर अंबुव स्रोतस अवरुद्ध होऊन उदर उत्पन्न झालेला आहे. तर अंबुव स्रोतसाचं जर अवरुद्धत्व काढायचं असेल तर तिथे तेवढीच तीक्ष्ण उष्ण गोष्ट असायला हवी, बरोबर. आणि म्हणूनच ह्या तीक्ष्ण उष्ण गोष्टी सारखा म्हणजे हा क्षार जो आहे तर तो पानीय पद्धतीनं आपल्याला ह्याच्यामध्ये म्हणजे उदरामध्ये देता येतो. आता उदराचा विषय झाल्यानंतर अजून एक महत्वाचा भाग इथे आहे तो आणि तो म्हणजे गर. आता गर जे आहे ना त्याच्यासाठी म्हणजे गर विष याच्यासाठी का बरं वापरायचं तर विष जी आहेत ना तर ती भलेही की शरीरामध्ये त्रिदोष एकदम म्हणजे सानिपातिक पद्धतीचे व्याधी उत्पन्न करणारे आहेत, पित्त सदृश आहेत आणि क्षार, लवण आणि पिंपळी हे नित्य सेवनीय नाहीत, अगदी बरोबर आहे. परंतु क्षार, लवण, पिंपळी हे जरी नित्य सेवनीय नसतील तरी सुद्धा ह्या गर किंवा विषाच्या अवस्थांमध्ये त्याचा उपयोग चांगला होतो. मग त्या विषाच्या अवस्थांमध्ये क्षारांचा उपयोग कसा काय केला जात असेल याचा एक विचार व्हायला पाहिजे. मग इथे कसं आहे ना की ज्या वेळेला शरीरामध्ये विष घेतलं गेलं आहे किंवा विषाशी संबंधित संप्राप्ती झालेली आहे असं जेव्हा आहे तर ते विष जे आहे ते शरीरातनं बाहेर काढून टाकणं याच्यासाठी एक विशिष्ट गती अपेक्षित आहे आणि म्हणून त्याही ठिकाणी हे क्षार वापरले जातात आणि म्हणून पानीय क्षार जे आहेत तर ते अशा ठिकाणी वापरावेत. मग कुठे स पेय हा अर्श अग्निसाद अश्मरी गुल्म उदर आणि गरादिशू यातला एक शब्द राहिला तो म्हणजे गुल्म. गुल्म असं म्हणत असताना गुल्म म्हणजे दोषांचा गोळा किंवा कुठलेही दोष एकत्र आल्यानंतर जे उत्पन्न होतं तर त्याला गुल्म असं म्हटलं जातं. तर गुल्म असं म्हणत असताना मग त्याच्यामध्ये वातज गुल्म, पित्तज गुल्म, कफज गुल्म हे सगळे वेगवेगळे गुल्म सांगितलेले आहेत. मग ह्या गुल्मांचा जेव्हा आपण विचार करतो तर त्याच्यामध्ये सुद्धा एकत्रित आलेले जे दोष आहेत तर ते बाजूला व्हावेत किंवा त्यांचं विलयन व्हावं ह्या दृष्टीने जो आहे ना हा गुल्मामध्ये हा क्षार वापरणं ही गोष्ट सुद्धा तेवढीच महत्वाची आहे हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. सो सपेय हा शोथ अग्निसात अश्म गुल्म उदर गरादेशू. आता हे सगळं करत असताना योज्य म्हणजे अर्ह म्हणजे क्षाराला अर्ह कोण कोण आहेत हे सांगितलं आहे. कोणकोणत्या व्याधींमध्ये क्षाराचा उपयोग करावा. स अक्षम योजः साक्षात मशश्वेत्र बाह्याशक कुष्ठसुप्तेषु भगंतर अर्बुद ग्रंथी दुष्ट नाडी प्रणादीषु. आता हे कशामध्ये म्हणजे क्षारासाठी अर्ह कोण कोण आहे. स योजः साक्षात कशामध्ये तर मश म्हणजे काय तर मश व्यंग वगैरे आपण जे म्हणतो म्हणजे मस येणं किंवा काही वेळेला आपण बरेच पेशंट्स बघतो आपल्याकडे सुद्धा येतात की तीळ अचानक जास्त येतात असं म्हणतात. पण तीळ कसं आहे म्हणजे तिलकालक ज्याला म्हटलंय तो फ्लॅट आहे, फ्लॅट टू स्किन असा आहे. परंतु जिथे मशक म्हणजे
म्हणजे माशीसारखा किंवा तिथे सामखिळीसारखं जेव्हा येत आहे तर त्या वेळेला सुद्धा तर तिथे आपल्याला हे क्षार वापरायचे असतात. मग अगदी बरं का, म्हणजे प्रत्येक ह्याच्या जसं आता मी म्हटलं की प्रॅक्टिकल यूज या अध्यायाचा आपल्याला प्रॅक्टिस मध्ये खूप जास्त येतो. मग आता आपल्याकडे पेशंट आलेला आहे समजा आणि त्याच्यामध्ये मस आहे म्हणून, म्हणजे मशक आहे म्हणून तो आलेला आहे. मश आहे. तर मग आता असं असताना तो जर का पेशंट आला तर मग आपण तिथे काय करणार आहे, तर ते प्रोट्रूड झालेलं किंवा स्किनपेक्षा बऱ्यापैकी उभं राहून आलेलं असं जर का मशक असेल तर मग अशा वेळेला आपण काय करतो, तर विशिष्ट क्षारसूत्र बनवतो. इव्हन असे क्षारसूत्र जे आहेत ना ते आपल्याला आपल्या दवाखान्यात सुद्धा बनवता येत असतात. यवक्षार आणि सुधा जो आहे ना तर तो एकत्र करायचा, ते पाण्यासारखं बनतं एकत्र केल्यानंतर, आणि ते 10 नंबरच्या सर्जिकल थ्रेडला लावायचं आणि ते छानपैकी उन्हामध्ये वाळवायचं आणि ठेवताना स्टोरेज करताना आपण ते मात्र व्यवस्थित स्टराईल कंडिशन्स मध्ये स्टोअर करायचं. असं केल्यानंतर तो जो क्षार सूत्र जे आहे तर ते त्या ठिकाणी जर का बांधलं गेलं तर त्याचा परिणाम करोजिव्ह ऍक्शन येतं आणि तो मशक आहे तो गळून पडतो. आता काही वेळेला असेच मशक जे असतात ना ते स्किनच्या लेवलला वरती आलेले असतात, नाही असं नाहीये, परंतु त्याला बेस नसतो किंवा बांधण्यासारखं ते नसतात, म्हणजे स्ट्रेट असतो असा असतो आणि मग पुन्हा स्किन स्ट्रेट झालेली असते. मग अशा वेळेला सूचिका भरण पद्धतीनं हा क्षार आपण वापरतो आपल्या पेशंट्समध्ये. मग यवक्षार किंवा मगाशी सांगितलं तसं यवक्षार आणि सुधा हे एकत्र करून घ्यायचे आणि ते एकत्र करून जी आपली 26 नंबरची निडल असते त्याच्यावरती घ्यायचे आणि त्या निडलवरती तो क्षार घेऊन तर त्याचं सूचिका भरण म्हणजे टोचायचं चारी दिशांनी. मग तसं जेव्हा करतो ना तर त्याच्यामध्ये जे ब्लिडिंग होतं, थोडंसं ब्लड व्हेसल्स असतात, तर ते ब्लिडिंग झाल्यानंतर तिथे क्षार भरायचा. असं जेव्हा केलं जातं ना तर त्याला एक बेस फॉर्म व्हायला लागतो. हळूहळू त्याचा जो बेस आहे तो कॉन्ट्रॅक्ट व्हायला लागतो आणि मग नंतर आपल्याला धागा बांधता येतो आणि मग मशक जे आहे ते उत्तम पद्धतीने आपल्याला तिथनं काढता येतात. हा जो थ्रेड आहे तो 24 तासांनी परत एकदा असा बदलायला पाहिजे, अदरवाईज त्याच्यामध्ये थ्रेडमध्ये कधी ओलावा राहिला किंवा काही जर का सिक्रेशन्स असतील तर त्याच्याने इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. म्हणून 24 आवर्सने हा थ्रेड पुन्हा बदलायचा आणि साधारणपणे 2 ते 3 वेळेला थ्रेड बदलल्यानंतर आपल्याला असं दिसून येतं की तो मशक जो आहे तो गळून पडलेला आहे. याच्यात आणखी एक महत्वाचा भाग असा होतो की ज्या वेळेला हा मशक असतो तर तो गळून पडत असताना त्याच्यामध्ये ब्लीड थोडंसं होतं, जास्त होत नाही. पण तो बेस जो आहे ना तो हळूहळू भरून येत असतो आणि मगच ते गळून जात असतं, म्हणजे त्याचा ब्लड सप्लाय नर्व सप्लाय कट ऑफ होत जातो आणि मग ते गळून पडतं. सो त्याच्यामध्ये त्याच्यानंतर पोस्ट ऑफ जे काही खूप जास्त केअर घ्यावी लागते ना तर ते आपण क्षारकर्म केल्यानंतर फार जास्त घ्यावं नाही लागत, असा एक अनुभव आहे आणि त्याच्यामुळं हे महत्वाचं आहे असं एक मला वाटतं. सो योज्यः स साक्षात मशक श्वित्र, श्वित्रामध्ये सुद्धा वेगवेगळे क्षार वापरावेत असं म्हटलं जातं. क्षार जे आहेत ना तर त्याच्यामध्ये कसं आहे की त्याच्यामध्ये पलाशक क्षार आहे किंवा इतर जे क्षार आहेत की ज्याच्यामध्ये विशेष करून श्वित्रावरती गामित्व असेल तर अशा पद्धतीचे क्षार आपण तिथे वापरू शकतो. म्हणजे काय होतं की जी श्वित्रयुक्त अशी जी त्वचा आहे तर ती निघून जाणार आणि त्या ठिकाणी नव्याने जी त्वचा येणार आहे तर त्याच्यामध्ये रंग असणारी त्वचा येणं, ह्या गोष्टी महत्वाच्या राहतात. त्याच्यानंतर बाह्य अर्श. आता बाह्य अर्श म्हणत असताना आपण बघतो की ज्याला सेंटिनल टॅग आजकालच्या भाषेमध्ये म्हटलं जातं तर त्याला बाह्य अर्श असं म्हटलं जातं. सो सेंटिनल टॅग साठी सुद्धा हे आपण वापरू शकतो किंवा आपल्याला देता येत असतात. मग हे जे क्षार आहेत तर त्याचे क्षारसूत्र बांधणं टॅग्स वरती ही गोष्ट करता येत असते. टॅग्स वरती क्षारसूत्र बांधल्यानंतर खूप चांगल्या पद्धतीनं हे जे बाह्य अर्श असतात ते गळून जायला मदत होत असते. आणि कुष्ठ सुप्तिषु असं म्हटलेलं आहे, तर कुष्ठामध्ये सुद्धा वेगवेगळ्या हे अर्श आपल्याला वापरता येतात. आणि सुप्तिषु, सुप्ती म्हणजे काय तर त्याच्यामध्ये जी स्किन आहे तर त्याच्यामध्ये सेन्सेशन नसणं किंवा एक विशिष्ट बधिरता त्या त्वचेमध्ये असणं, असं ज्या वेळेला असतं ना तर त्या वेळेला आपल्याला हे क्षार त्या ठिकाणी वापरता येत असतात. सो अशा सगळ्या कंडिशन्स मध्ये हे क्षार वापरावेत. आणखीन कशामध्ये क्षार वापरावेत तर त्याच्यामध्ये असं म्हणतात भगंदर अर्बुद ग्रंथी दुष्ट नाडी प्रणादिषु. भगंदरामध्ये क्षार वापरावं. भगंदरामध्ये क्षारसूत्र केलेलं तुम्ही बरेच पेशंट्स मध्ये बघितलेलं असेल आणि त्याचा उपयोग सुद्धा खूपच चांगला होत असतो. त्याच्यानंतर अर्बुद ग्रंथी, अर्बुद असताना ग्रंथी असताना क्षार वापरावेत. आता अर्बुद आणि ग्रंथी याला बाह्यतः क्षार लावण्याच्या ऐवजी अभ्यंतरतः म्हणजे पानीय क्षार हे जास्त करून दिले जातात. आणि दुष्ट नाडी व्रणादिषु, दुष्ट व्रण आणि नाडी व्रण ह्याच्यामध्ये क्षार वापरावेत.
आता दुष्टव्रण असताना क्षारांचा उपयोग कसा बरं होत असेल, हा एक महत्वाचा मुद्दा येतो. दुष्टव्रण ज्या वेळेला असतो तर अर्थात ते व्रण भरून येत नाहीत आणि म्हणून त्याला दुष्टव्रण आपण म्हणतो. तर ते व्रण ज्या वेळेला भरून येत नाहीत, त्यावेळेला का भरून येत नाही, तर त्याच्यामध्ये क्लेदाचं प्रमाण, क्लेदाधिक्य खूप जास्त असतं आणि म्हणून हे व्रण भरून येत नसतात. मग क्षार जो आहे तो उष्ण तीक्ष्ण आहे, तेज महाभूताचा आहे, तर तो तिथल्या क्लेदाला शोषून टाकेल की नाही, तर शोषून टाकतो आणि म्हणून दुष्टव्रण भरून येण्यासाठी क्षारांचा उपयोग बऱ्याचदा केला जातो. काही वेळेला असं असतं ना की मग हे दुष्टव्रण असताना, म्हणजे आता डायबिटीस आहे पेशंटला आणि नॉन हिलिंग वुंड आहे, असं जर का असेल आणि आपल्याला जर का हे दुष्टव्रणासाठी वापरायचे आहेत क्षार, तर मग त्यामध्ये आपण जे क्षार सिलेक्ट करणार ना, त्याच्यामध्ये कमलनाल क्षार वगैरे अशा पद्धतीचे क्षार वापरायचे. म्हणजे काय होईल, तर तिथे तेवढं तीक्ष्णत्व येणार नाही कमलनाल असल्यामुळे आणि क्षारत्व तर त्याच्यामध्ये आहे. सो या पद्धतीने आपण द्रव्यांचं सिलेक्शन जे आहे ना, तर ते वेगवेगळ्या क्षारांसाठी पण करू शकतो. त्याच्या पुढचं आलेलं आहे की नाडीव्रण. नाडीव्रण म्हणजे आजकालच्या भाषेमध्ये आपण ज्याला सायनस वुंड म्हणतो ते म्हणजे नाडीव्रण. मग आता नाडीव्रण म्हणत असताना कसं आहे की त्याला एक ओपनिंग आहे, आतमध्ये ते ब्लंट आहे, ब्लाइंड आहे आणि आतमध्ये गेल्यानंतर त्याला दुसरीकडनं ओपनिंग नाहीये, बरोबर, तर त्याला आपण नाडीव्रण असं म्हणतो. आता हे नाडीव्रण किंवा सायनस वुंड जे आहेत, तर त्याच्यामध्ये हे विशिष्ट क्षार जे आहेत ना, त्या क्षाराचं पूर्ण करायचं, ते केल्यानंतर आतून भरून यायला लागतो ती जखम आणि मग भरून येते संपूर्ण. या पद्धतीनं आपल्याला हे क्षार देता येत असतात. सो तुम्हाला मध्यंतरी मी एक केस सांगितलेली होती की सिझेरियन सेक्शन झालेलं होतं, 7-8 वर्षाची मुलगी ती घेऊन आलेली. तिच्या ठिकाणी एक थ्रेड जो होता तो नॉन हिलिंग होता आणि त्याच्यामुळे ते बरेच दिवस तिची ती वुंड, म्हणजे जवळजवळ 6-7 वर्ष ती वुंड चालू होती आणि त्याच्यानंतर त्याला आपण व्रणबस्ती दिलेले होते. व्रणबस्ती म्हणजे 5 ml च्या सिरिंजमध्ये प्रॉपर असेप्टिक प्रिकॉशन्स घेऊन त्याच्यामध्ये जे ओपनिंग असतं त्याच्यातनं आतमध्ये औषध टाकणं, ह्याला आपण व्रणबस्ती असं म्हणतो. तर असं करत असताना त्याच्यामध्ये जेव्हा आपण इंजेक्ट करतो तर त्याच्यामध्ये वेगवेगळी औषधं आपल्याला वापरता येत असतात. जसं जात्यादी तेल आहे, तर तसंच काही इतर म्हणजे क्षार तेल जे आहे, तर त्याचं सुद्धा आपण जर केलं तर क्षाराचा आणि तेलाचा परिणाम आपल्याला एकत्रितरित्या तिथे मिळतो आणि म्हणून वुंड भरून यायला मदत होत असते. सो अशा ठिकाणी सगळीकडे हा क्षार आपल्याला वापरता येत असतो. ओके, परंतु हा क्षार कुठे वापरू नये हे सुद्धा सांगितलेलं आहे. योज्यः साक्षात मशश्वेत्र बाह्यार्षकुष्ठ सुप्तिषु भगंधर अर्बुदग्रंथी दुष्ट नाडी प्रणादिषु न तू उभयाः अपि योक्तव्यः पित्ते रक्ते चले बले. आता हा नाही वापरायचा आहे. कुठे नाही वापरायचा आहे, तर न तू उभयाः अपि योक्तव्यः, उभय म्हणजे दोन्ही पद्धतीच्या नाही वापरला पाहिजे. पित्ते रक्ते चले बले म्हणजे पित्तामध्ये, पित्ताच्या सगळ्या विकारांमध्ये हा क्षार वापरू नये किंवा वापरताना ॲटमोस्ट काळजी घ्यायला पाहिजे. रक्तविकार असताना हे क्षार वापरू नयेत, कारण की ते तीक्ष्ण उष्ण आहेत, रक्ताला आणखीन बिघडवू शकतात. तसंच वातविकारांमध्ये हे वापरू नयेत आणि अबल म्हणजे बलवान नसेल रुग्ण तर हे वापरू नयेत. म्हणजे पित्ताचे आणि रक्ताचे व्याधी असतील तर त्यामध्ये क्षार वापरताना शक्यतो म्हणजे ज्याला आपण इंडिकेशन नसणं म्हणतो, तर ती गोष्ट ह्याच्यामध्ये आहे. ज्वरामध्ये अतिसारामध्ये ज्वरे अतिसारे ऋन्मूर्धरोगे पांडवामये अरुचौ तिमिरे कृतसंशुद्धौ श्वयथो सर्व गात्रगे भीरु गर्भिणी ऋतुमती प्रोद्वृत्त फलयोनिषु अजीर्णे अन्ने शिशो वृद्धे धमनी संधिमर्मसु तरुणास्थी शिरास्नायू सेवनी गलनाभिषु देशे अल्पमांसे वृषणमेढ्र स्रोतो नखांतरे वर्त्म रोगात ऋते अक्षणेश्च शीतवर्षा उष्ण दुर्दिने. म्हणजे आता एवढ्या ठिकाणी हा क्षार आपल्याला नाही वापरायचा आहे. कुठेपासून, तर न तू उभय अपि योक्तव्यः पित्ते रक्ते चले बले. उभयः अपि असा एक शब्द इथे वापरलेला आहे. आता उभयः अपि म्हणजे काय, इथे कुठले दोन आहेत, कोण दोन आहेत इथे, तर दोन म्हणजे दोन्ही. उभय म्हणजे दोन, राईट. सो हे दोन वापरू नयेत, म्हणजे दोन्ही काय आहेत, तर एकतर प्रतिसारणीय क्षार आणि दुसरं म्हणजे पानीय क्षार. उभय अपि न प्रयोक्तव्य म्हणजे पानीय सुद्धा वापरू नका आणि प्रतिसारणीय सुद्धा क्षार ह्याच्यामध्ये वापरू नका. कशामध्ये, तर पित्तविकारांमध्ये, रक्तविकारांमध्ये, वातविकारांमध्ये, हे आपण बघितलं. त्याच्यानंतर अबल रुग्ण असताना वापरू नये.
त्याच्यानंतर ज्वरामध्ये क्षार वापरू नये. तर ज्वर जो आहे ना तो सुद्धा आपण संप्राप्ती बघतो की त्याच्यामध्ये रुद्रोर्ध्व नयनोद्भव हा असं म्हटलंय. तर ज्वराचा संबंध हा पित्ताशी नेहमीच येतो आणि म्हणून ज्वर असताना सुद्धा हे क्षार वापरू नयेत. तसंच अतिसारामध्ये क्षार वापरू नयेत असं म्हटलेलं आहे. तर अतिसारामध्ये न वापरण्याचं कारण काय असावं? तर अतिसारामध्ये जर का क्षार वापरले तर गुद जे आहे तर त्याचा पाक होण्याची शक्यता जास्ती असते. कारण तिथे ऑलरेडी क्लेद विकृती आहे, अग्नी विकृती आहे. अग्नी विकृती असताना आपल्याला म्हटलेलं आहे की क्षार वापरा म्हणून अतिसार हा सन्ने नले संती न संती दीप्ते ह्या अर्थाने जर का बघितलं आपण अर्श अतिसार ग्रहणी विकारा हा प्रायण अन्योन्य निदान भूता हा सन्ने नले संती न संती दीप्ते असं म्हटलेलं आहे. मग आता अतिसार सुद्धा सन्न नल म्हणजे अग्निसाद असताना होतो आणि म्हणून अतिसारामध्ये आपण जर वापरायचं ठरवलं तर अतिसारामध्ये गुद जे आहे तर त्याच्या प्रवाहिका विसर्जनी वगैरे ज्या वली आहेत तर त्यांचा पाक होण्याची शक्यता असते आणि म्हणून अतिसारामध्ये क्षार वापरू नयेत. ओके, मग आता अतिसारामध्ये हे क्षार नाही वापरायचे. त्याच्यानंतर कुठे हृदरोग मूर्ध रोगे हृदरोगामध्ये क्षार वापरू नयेत. आता हृदरोग आणि क्षाराचा कसा संबंध असेल किंवा हृदरोगामध्ये एवढं काय इंडिकेशन किंवा कॉन्ट्रा इंडिकेशन आहे. तर हृदरोगाचा जेव्हा आपण विचार करतो तर हृदय जे आहे तर त्याचा संबंध जो आहे तो ओजाशी येतो आणि हृदरोग असताना ओजो विकृती आपल्याला रादर ओजो विकृती असताना हृदरोग दिसतात असं होता. मग ज्या वेळेला आपण क्षार वापरू तर काय होण्याची शक्यता आहे? क्षार कसा आहे? तीक्ष्ण उष्ण आहे आणि तो ओजाला विरोधी असा आहे आणि म्हणून विशेष करून हृदरोगामध्ये क्षार वापरू नयेत असं म्हटलंय. परंतु आता काही पेशंट्स आपल्याकडे असतात की ज्यांच्यामध्ये आपण क्षार वापरत असतो. म्हणजे कुठले? तर ज्याच्यामध्ये कोरोनरी ब्लॉकेजेस असतात असे जे पेशंट्स असतात त्यांच्यामध्ये क्षार आपल्याला वापरता येतो किंवा वापरावा लागतो. मग अशा वेळेला तारतम्याने हा क्षार वापरायचा आहे. मग त्याच्यामध्ये इतर वातपित्त ज्वर वगैरे अशी जी औषधं आहेत ती वापरून मग द्यायचा म्हणजे मग त्याच्या ओजाच्या संदर्भामध्ये विकृती येणार नाहीत याची काळजी घ्यावी लागते. सो ज्वरे अतिसारे मूर्ध रोग मूर्धेचे जे रोग सांगितलेले आहेत त्याच्यामध्ये सुद्धा क्षार वापरू नये. त्याच्यानंतर पांडूमध्ये क्षार वापरू नयेत. आता पांडूचा आणि क्षारांचा काय संबंध असं आपल्याला वाटेल तर पित्त प्रधान कुपिता यथोक्तेर कोप निर्मला तत्रा अनिलेन बलिना क्षिप्तम पित्तम हृदय स्थितम अशी ही पांडूची संप्राप्ती आहे. संप्राप्ती कुठून चालू झाली? पित्त प्रधान कुपिता म्हणजेच पांडू हा व्याधी रसाचा आहे आणि पित्त प्राधान्याने उत्पन्न होतोय. मग पित्त प्रधान व्याधींमध्ये आपल्याला क्षार वापरायचे नाहीयेत आणि म्हणून विशेष करून पांडूमध्ये आपल्याला क्षार वापरायचे नाहीयेत. ओके, त्याच्यानंतर आमये पांडवामये अरुची असताना क्षार वापरू नयेत असं म्हटलेलं आहे. तर आता ह्याचा काय संबंध असेल तर अरुची कधी आहे तर अग्निसाद असताना अरुची आहे खरं म्हणजे. परंतु अरुचीची इतरही अनेक कारणं असू शकतात जसं आता आपण बघतो की कोविडच्या पेशंट्समध्ये सुद्धा अरुची असते. बरोबर, समजतच नाहीये लक्षण काय आहे, चव कुठली आहे. मग असं असताना क्षार वापरायचे नाहीत कारण की अरुची हे लक्षण इतर म्हणजे न्यूरोशी संबंधित असू शकतो राईट आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्याला क्षार नाही वापरायचे आहेत. त्याच्यानंतरचं जे म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये तिमिरे कृत संशुद्ध आहे. तिमिर व्याधी असताना क्षार वापरू नयेत. डोळ्यांचा जो तिमिर व्याधी सांगितलेला आहे तर त्याच्यामध्ये क्षार नाही द्यायचा आहे कारण डोळा आणि पित्ताचा संबंध आहे आणि म्हणून. त्याच्यानंतर कृत संशुद्ध शोधन दिलेलं असताना क्षार वापरू नयेत. आता बऱ्याच वेळेला आपण बघतो की वेगवेगळी शोधनं दिलेली असतात आणि शोधन दिल्यानंतर सर्वसाधारणतः जर आपण बघितलं ना तर कुठल्याही शोधनाच्या नंतर कुठलंही तीक्ष्ण उष्ण द्रव्य हे दिलं जात नाही आणि म्हणून संशोधन दिल्यानंतर क्षार वापरू नयेत. त्याच्यानंतरचं जे आलेलं आहे त्याच्यामध्ये श्वयथौ सर्व गात्रगे संपूर्ण गात्रांमध्ये शोथ असताना असं आहे. तर संपूर्ण गात्रांमध्ये शोथ म्हणजे संपूर्ण शरीरावरती सूज आहे तर असं कधी कधी घडतं. तर असे संपूर्ण शरीरावर सूज आहेत असे पेशंट जे असतात ना त्याच्यामध्ये बरेच पेशंट रिनल फेल्युअरचे आपल्याला दिसतात किंवा हृदरोगाचे दिसतात. जे हे दोन्ही जे आहेत ना तर ती काय म्हणू आपण क्रिटिकल कंडिशन्स असणारे पेशंट्स आहेत म्हणून त्याच्यामध्ये क्षार नाही वापरायचे आहेत. ओके, सर्व गात्रग शोथ. त्याच्यानंतर भीरू गर्भिणी ऋतुमती प्रोद्वृत्त फलयोनिषु भीरू जो घाबरणारा आहे रुग्ण दिल्यानंतर लावल्यानंतर अतिशय टेन्शन आलंय घाबरलेला आहे आणि क्षाराचा परिणाम तीक्ष्ण उष्णत्व आणि घाबरणं ह्या सगळ्यांमुळं ते नाही करायला पाहिजे. त्याच्यानंतर आहे गर्भिणी आणि ऋतुमती जी गर्भिणी आहे तिला क्षार वापरू नयेत.
इतर सुकुमारत्व तिथे अपेक्षित आहे आणि म्हणून, आणि तसंच ऋतुमतीच्या बाबतीमध्ये सुद्धा सुकुमारत्व अपेक्षित आहे म्हणून तिथे आपल्याला क्षार वापरायचे नाहीत. आणखीन एक सांगितलेलं आहे की प्रोद्वृत्त फलयोनी. प्रोद्वृत्त फलयोनी म्हणजे काय, जर ज्याला आपण प्रोसिडेन्शिया म्हणतो किंवा कंप्लीट बाहेर आलेली जी गर्भाशय आहे, जे डिसेंट गर्भाशयाचं होतं आणि संपूर्ण ज्या वेळेला बाहेर येतं किंवा योनी भागातून बाहेर आलेले जे गर्भाशय आहे, तर अशा वेळेला क्षार वापरू नयेत. का? तर त्या ठिकाणी पाक होण्याचा संबंध असतो. तुम्ही बघितलं असेल की ज्या वेळेला युटेराईन डिसेंट असतो, 3rd डिग्री प्रोलॅप्स असतो, प्रोसिडेन्शिया असतो, अशा वेळेला कासून त्या ठिकाणी डेक्युबिटस अल्सर्स होण्याची शक्यता असते आणि त्या अल्सर्स मधून पुढे जाऊन काय होण्याची शक्यता असेल, तर हायपरप्लाझिया किंवा निओप्लाझिया आणि मग निओप्लास्टिक ग्रोथ अशा पद्धतीनं कॅन्सरकडे त्याची वाटचाल होत असते. आणि म्हणून क्षार वापरत असताना प्रोद्वृत्त फलयोनी असं असताना सुद्धा क्षार वापरू नयेत. त्याच्यानंतर जे सांगितले की अजीर्णे अन्ने शिशौ वृद्धे धमनी संधी मर्मसो. अन्नाचा अजीर्ण असताना क्षार वापरू नयेत. म्हणजेच काय, तर तुम्ही जेवण घेतल्या घेतल्या क्षार नाही द्यायचे आहेत. मग काय करायचं की पहिल्यांदा ते जेवण होऊ देत, पूर्ण पचू देत, मग क्षार वापरायचा आहे. त्याच्यानंतर शिशु, लहान मुलांमध्ये क्षार वापरू नयेत आणि वृद्धांमध्ये सुद्धा क्षार वापरू नयेत. लहान आणि मुलं आणि वृद्ध यांच्यामध्ये काय आहे, तर धातू जे आहे तर त्याच्यामध्ये सारत्व नाहीये. एक जे आहेत ते असार झालेले धातू आहेत आणि ज्याला अजून सारता आलेली नाही असा जो आहे तो शिशु म्हणजे लहान मुलांमध्ये आहे. मग अशा वेळेला तिथे त्यांचं बल कमी पडण्याची शक्यता आहे आणि म्हणून त्या ठिकाणी क्षार वापरायचे नाहीयेत. त्याच्यानंतर अभिरू गर्भिणी ऋतुमती प्रोद्वृत्त फलयोनिषु अजीर्णे अन्ने शिशौ वृद्धे धमनी संधी मर्मसु. धमनी मर्म आणि संधी मर्मांच्या ठिकाणी वापरू नये. आता धमनी मर्म कोणती आणि संधी मर्म कोणती हा तुम्हाला होमवर्कचा विषय आहे. धमनी मर्म त्याची नावं आणि त्याचं जे कालांतर प्राणहर किंवा सद्यो प्राणहर असं जे डिस्टिंग्विश सांगितलेलं आहे तर त्या पद्धतीने ते काढायचंय. मग त्यामध्ये विशेष करून संधिबंधान विमुंचती असं हे क्षारांचं काम असल्यामुळे संधी मर्मांच्या ठिकाणी नाही वापरायचं आणि धमनी मर्मांचा संबंध जो आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा हे नाही वापरायचं आहे असं सांगितलंय. त्याच्यानंतर तरुणास्थी सिरा स्नायू सेवनी गलनाभिषो. तरुणास्थीच्या ठिकाणी हे लावू नये, म्हणजे जिथे जिथे कार्टिलेज आहे तर अशा ठिकाणी हे क्षार लावू नयेत असं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर सिरा असताना ते लावू नयेत कारण की त्याच्यामध्ये एकदम ब्लीड होण्याची शक्यता जास्त असू शकते. त्याच्यानंतर स्नायू सेवनी गल नाभिषु. स्नायूंच्या ठिकाणी म्हणजे जिथे स्नायू जे आहेत तर कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन ह्या कर्म जी आहेत तर ती हॅम्पर होण्याची शक्यता आहे म्हणून स्नायूंच्या ठिकाणी लावू नये. सीवनी जे निसर्गतः शरीरामध्ये ज्या सीवनी आहेत किंवा सीवनी मर्म ज्याला म्हटलेलं आहे, जसं हेडमध्ये म्हणजे स्कलमध्ये आहे किंवा पुरुषांच्या बाबतीमध्ये वृषण मेढराच्या ठिकाणी आहे, तर ह्या ठिकाणी आपल्याला क्षार नाही वापरायचा आहे. गळ्याच्या ठिकाणी क्षार वापरू नये आणि नाभीच्या ठिकाणी वापरू नये. कदाचित हे मृदू अवयव आहे म्हणून असेल. त्याच्यानंतर देशे अल्प मांसे वृषण मेढ्र स्रोतो नखांतरे. जिथे जिथे अल्प मांसे देशे म्हणजे ज्याच्या ठिकाणी मांसच नाहीये जास्त. मांस आणि स्नायू ह्या दोन गोष्टी वेगळ्या आहेत, बरोबर. मांस म्हणजे काय, तर मृदू पाकातून बनतंय आणि स्नायू जो आहे तो खर पाकातून बनतोय. सो जिथे जिथे मांस अल्प आहे म्हणजे ज्याला फारसा म्हणजे स्किन आणि मग नंतर डिरेक्टली बोन असं ज्या ठिकाणी आहे तर तिथे नाही वापरायचं आहे. त्याच्यानंतर वृषण मेढ्र हे अर्थातच क्षारहा पुष्पोपघातकरणाम असं म्हटलेलं आहे म्हणून वृषण आणि मेढ्र यांच्या ठिकाणी क्षार वापरू नये. आणि स्रोतो नखांतरे नखाच्या आतल्या भागांमध्ये क्षार वापरू नयेत असं म्हटलंय. आता एवढं ते का म्हटलेलं असं ते जरा बघायला पाहिजे. त्याच्यानंतर वर्त्म रोगात ऋते अक्ष्णोहोच. डोळ्यांच्या बाबतीमध्ये वापरत असताना वर्त्म रोगांमध्ये फक्त आपण क्षार वापरू शकतो, पण त्याच्या व्यतिरिक्त जे आतले वर्त्मच्या आतली जी जी मंडळ सांगितलेली आहेत, कृष्ण मंडल आहे, शुक्ल मंडल आहे, दृष्टी मंडल आहे, तर ह्यांचे रोग असताना क्षार आपल्याला वापरायचे नाही. वर्त्म रोगांमध्ये आपण ते वापरू शकतो. त्याच्यानंतर अजून एक सांगितलेलं आहे वर्त्म रोगात ऋते अक्ष्णोश्च शीत वर्षा उष्ण आणि दुर्दिने. खूप थंडी असताना क्षार वापरू नये, खूप पाऊस पडत असताना क्षार वापरू नये, खूप ऊन असताना क्षार वापरू नये आणि दुर्दिन असताना क्षार वापरू नये.
दुर्दिनं ह्याचा अर्थ असा की पाऊस खूप पडतोय असं नाही, परंतु भयंकर ढगाळ झालेला आहे, विजा कडकडतायत, वारं सुटलेलं आहे, ह्याला दुर्दिनं असं म्हटलेलं आहे. तर अशा वेळेला सुद्धा हे क्षार वापरू नयेत. सो क्षार कोणत्या कोणत्या ठिकाणी नाही वापरायचे, तर ह्या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी बघितलेल्या की न तू उभयः अपि प्रयोक्तव्यः, पानीय क्षार आणि प्रतिसारणी क्षार उभयः अपि प्रयोक्तव्यः, पित्ते रक्ते चले बले, ज्वरे तिसारे हृन्मूर्धे रोगे पांडवा हृन्मूर्धरोगे पांडवामये अरुचौ, तिमिरे कृत संशुद्धौ श्वयथौ गात्र गौरवे, भीरु गर्भिणी ऋतुमती प्रोद्वृत्त फलयोनिषु, अजीर्णेन्ने शिशौवृद्धे धमनी शिरा संधिमर्मसु, तरुणास्थि शिरास्नायु सेवने गलनाभिषु, देशेऽल्पमांसे वृषण मेढ्र स्रोतो नखांतरे, वर्त्मरोगात ऋतेयक्ष्णोश्च शीत वर्षोष्ण दुर्दिने. या ठिकाणी संपूर्ण जो आहे तो तर क्षार नाही वापरायचा आहे असं सांगितलेलं आहे. ओके, सो क्षार कोणत्या ठिकाणी वापरावेत आणि कोणत्या ठिकाणी नाही वापरावेत याचं संपूर्ण वर्णन जे आहे तर ते ह्याच्यामध्ये दिलेलं आहे. आता ह्याच्या पुढे जे श्लोक आहेत तर त्याच्यामध्ये क्षार कसा बनवावा हे सांगितलेलं आहे. तर क्षार बनवण्याची प्रोसिजर किंवा रेसिपी ज्याला म्हणून तर ती उत्तम पद्धतीनं पुढे सांगितलेली आहे. तर एक श्लोक वाचूयात आणि आज आपण थांबूयात. त्याच्यानंतर आज शुक्रवार आहे, सोमवारी लेक्चर होईल आणि त्याच्या पुढे शुक्रवार सोमवार म्हणजे 3 लेक्चर नाही होणार आहेत, पंढरपूर वारी आहे त्याच्यामुळे. सो काल मुष्कक शम्याक कदली पारिभद्रकान अश्वकर्ण महावृष पलाश स्फोट वृक्षकान इंद्र वृक्षार्क पुतीक नक्त माला अश्वमारकान काकजंघा अपामार्ग अग्निमंथाग्नी तिलवकान. सो या ठिकाणी आज थांबूयात. शंका काही असतील तर तुम्ही विचारू शकता. आपण चॅट बॉक्स कडे जाऊया. YouTube वर बघत असाल तरी सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता. ओके, एक विचारलेलं की पानीय क्षारांचा वापर कसा करावा. चांगला प्रश्न आहे, पण आपण हे बघतोय, वाचन करूयात आणि मग ते कसं कसं वापरायचं हे त्याच्या पुढे येईलच, तर ते त्या वेळेला मी सांगेनच. ओके, पानीय क्षार आधी कसा बनवायचा हे माहिती असायला पाहिजे. पानीय क्षार कसा बनवायचा हे बघून मग त्याच्याप्रमाणे पुढे क्षार कसा वापरायचा हे सांगणार आहे. ठीक आहे, कुणाच्या काही फारशा शंका दिसत नाही येतात, सो थांबूया. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी गेले, तेथ माझे शिवरले पायिकपण, आता विश्वात्मके दैवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दानहे, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो, प्राणिजाता वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेटतो भूता, चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो, किंबहुना सर्वसुखी पूर्ण हो नीती लोकी, भजिजो आदि पुरुषी अखंडित, आणि ग्रंथ उपजविये विशेषी लोकी ये, दृष्टा दृष्ट विजय हो आवेजी, येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दान पसावो, येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला, येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला, येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला.